आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका तत्पर असते. मात्र हीच रुग्णवाहिका जेव्हा आजारी पडते आणि त्याची जर मुदत संपत असेल तर मात्र ती रुग्णवाहिका कोणत्याच कामाची नसते. मात्र जिल्ह्यामध्ये अशा अनेक रुग्णवाहिका आहेत ज्यात आरोग्य विभागाचा सुद्धा समावेश आहे. त्याची मुदत संपलेली आहे आणि अशा मुदत संपलेल्या ज्या रुग्णवाहिका आहे त्या रस्त्यावर धावत आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचा जो कारभार जो आहे तो पुढे आलेला आहे. आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ज्या अधिकारी आहेत स्नेहा मेढे मॅडम यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने ह्या रुग्णवाहिका रस्त्यावर धावतात, काय कारवाई केली जाणार आहे आणि किती रुग्णवाहिकेचं नूतनीकरण झालं आणि किती बाकी आहे? वर्धा जिल्ह्यात एक साधारण 201 रुग्णवाहिका आहेत. त्याच्यापैकी 86 रुग्णवाहिकांचे जे वैधता प्रमाणपत्र नूतनीकरण झालेले आहे आणि काही वाहनं आहेत ज्यांचं वैधता प्रमाणपत्र नूतनीकरण झालेलं नाही. अशा सर्व वाहनांना आपण एक नोटीस बजावण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रकारे जर का अशी वाहनं रस्त्यावर आढळून येत असतील तर त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडनं कारवाई देखील होते आहे. त्याचमुळे आत्ताच आपण एका रुग्णवाहिकेवर या संदर्भात कारवाई देखील केलेली आहे. शासकीय वाहने जे आहेत, शासकीय डिपार्टमेंट जे आहेत त्या डिपार्टमेंटच्या गाड्या ची मुदत संपली जाते. मात्र मुदत संपल्यानंतरही त्याचं नूतनीकरण केलं जात नाही. म्हणजे अवेअरनेसचा अभाव म्हणावं की वेळ काढू धोरण, काय सांगा? एक शासनाची एक पॉलिसी आलेली आहे की 15 वर्ष जी काही वाहनं शासनाची जुनी झालेली आहेत त्या सगळ्या वाहनांना स्क्रॅप करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे त्या त्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका पण असतील तर त्यामध्ये जर का ज्या शासनाच्या नावाची रुग्णवाहिका असेल आणि तिला एक 15 वर्ष झालेले असतील तर अशा वाहनांची जे स्क्रॅप करायचे आहेत, त्याच्यामुळे तेही एक धोरण आहे. त्याच्यामुळे कदाचित सदरच्या डिपार्टमेंटकडनं काही वाहनांचं स्क्रॅपिंगसाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांना रिपोर्ट देखील केलेला आहे. परंतु ज्या वाहनांना 15 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशा वाहनांनी त्यांच्या वाहनाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते वैध ठेवणं हे महत्वाची बाब आहे. नक्कीच जे वाहतुकी संदर्भात जे नियम आहे ते पाळल्या जाणार नाही त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा.